नमस्कार. वीज बिल बघितलं की अनेकांना टेन्शन येतं, नाही का? या वाढत्या बिलांवर उपाय म्हणून सौर ऊर्जा म्हणजे सोलार एनर्जी एक खूप मोठा आशेचा किरण वाटत होती. पण आता असं दिसतंय की महावितरण काही नवीन नियम आणतंय आणि त्यामुळे हा आशेचा किरण कुठेतरी विझतोय की काय अशी एक भीती निर्माण झालीय. तर चला, आजच्या या विश्लेषणामध्ये नेमकं काय घडतंय तेच समजून घेऊया. बघा, एका मोठ्या वृत्तपत्राची ही हेडलाईनच सगळं काही सांगून जाते. हे सूर्यनारायणा यांच्या डोक्यात जरा प्रकाश टाक. या एका वाक्यातून लोकांच्या मनातली हताशा आणि संताप किती आहे याचा अंदाज येतो. पण असं म्हणण्याची वेळ का आलीये? चला पाहूया. इथे एक मोठा विरोधाभास आहे, तो लक्षात घ्या. एकीकडे केंद्र सरकार पीएम सूर्यघर सारख्या योजनांमधनं लोकांना सोलर एनर्जीसाठी प्रोत्साहन देते आणि दुसरीकडे आपलं महाराष्ट्र राज्य असे काही नियम आणते जे हा मार्गच आणखी अवघड करून टाकत आहेत. त्यामुळे साहजिकच एक प्रश्न उभा राहतो की महाराष्ट्रात सौर ऊर्जेचं भविष्य खरंच अंधारात जाते का? तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा अडथळा आहे क्षमतेवर आलेली मर्यादा. हा नियम अगदी सरळसोट वाटतो, पण तो तसा नाहीये. बघा, आधी कसं होतं, आपल्याला गरजेनुसार कितीही मोठे सोलर पॅनल लावता येत होते. पण आता असं आहे की तुम्ही गेल्या वर्षी जेवढी वीज वापरली त्याच्या फक्त 125% क्षमतेचीच सिस्टीम बसवू शकता. म्हणजे विचार करा, समजा तुम्ही भविष्यात घरात एखादा नवीन एसी लावण्याचं किंवा इलेक्ट्रिक गाडी घेण्याचं ठरवलं, तर त्यासाठी लागणाऱ्या जास्त विजेची सोय तुम्ही आधीच करू शकत नाही. तुमची भविष्यातली गरज पूर्णपणे अडकून पडते. आणि ह्या अशा नियमांचा थेट परिणाम केंद्राच्या मोठ्या योजनांवर होतोय. देशात 1 कोटी घरांवर सोलर बसवण्याचं ध्येय आहे, पण आतापर्यंत केवळ 26 लाख घरांपर्यंतच ही योजना पोहोचू शकली आहे. आता महाराष्ट्रासारखी मोठी राज्य जर असे निर्णय घेणार असतील तर हे मोठं ध्येय गाठण्यात एक मोठा अडथळा निर्माण होतोय, हे नक्की. आता बघूया दुसरा अडथळा, जो आहे वेळेच्या मर्यादेचा. हा दुसरा नियम तर आणखीनच विचित्र आहे. यानुसार तुमच्या सोलर पॅनलने जी वीज तयार केली आहे ती तुम्ही फक्त सकाळी 9 ते संध्याकाळी 5 याच वेळेत वापरू शकता. या एका नियमामुळे, ज्याला नेट मीटरिंग म्हणतात, त्या संपूर्ण संकल्पनेलाच एक मोठा धक्का बसला आहे. खरं तर नेट मीटरिंगमुळेच सोलार सिस्टीम अनेकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी वाटते. सोप्पं आहे. दिवसा तयार झालेली जास्तीची वीज महावितरणला जाते आणि रात्री जेव्हा घरात वीज लागते तेव्हा ती त्यांच्याकडून परत घेतली जाते आणि महिन्याच्या शेवटी फक्त या देवाणघेवाणीच्या फरकाचेच बिल येतं. पण आता या नवीन वेळेच्या बंधनामुळे हे सगळं गणितच कोलमडून पडलंय. आणि हाच तर खरा मुद्दा आहे, नाही का? सर्वसामान्य माणूस दिवसाभर कामासाठी बाहेर असतो. त्याला विजेची सगळ्यात जास्त गरज कधी लागते? तर रात्री घरी आल्यावर. मग जर दिवसा तयार झालेली वीज रात्री वापरण्यावरच बंधने येणार असतील तर मग सोलार पॅनल बसून फायदा तरी काय होणार? आणि आता वळूया तिसऱ्या अडथळ्याकडे, जो आहे पूर्वलक्षी प्रभावाने शुल्क आकारणीचा. हा नियम म्हणजे तर अनेकांसाठी सर्वात मोठा आर्थिक धक्का आहे. ज्यांच्याकडे 10 किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेची सिस्टम आहे त्यांच्यावर आता ग्रिड सपोर्ट चार्जेस लावले जाणार आहेत. पण खरी धक्कादायक गोष्ट ही नाहीये. खरी धक्कादायक गोष्ट ही आहे की हा नियम आजपासून नाही तर 1 जानेवारी 2020 पासून म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने लागू केलाय. ह्याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ आहे की ग्राहकांकडून मागच्या 4 वर्षांची थकबाकी एकदम वसूल केली जाणार आहे. म्हणजे विचार करा, केवढा मोठा बोजा पडणार आहे. आता बघूया या नियमांसाठी काय कारण दिलं जातंय आणि जमिनीवरचं वास्तव काय आहे. बरं, सरकारचं असं म्हणणं आहे की या नियमांमुळे लोक दिवसा तयार होणारी वीज साठवण्यासाठी बॅटरीचा वापर करतील आणि त्यामुळे बॅटरी बनवणाऱ्या उद्योगाला चालना मिळेल. पण जमिनीवरचं वास्तव मात्र खूप वेगळं आहे. जे उद्योग 24 तास चालतात, जसं की हॉटेल्स, हॉस्पिटल्स किंवा कारखाने, त्यांच्यासाठी हे धोरण अक्षरशः मारक ठरू शकतं. कारण बॅटरीचा खर्च हा प्रचंड असतो, तो त्यांना परवडणारा नाही. खरं तर रोगापेक्षा इलाज जालिम ही म्हण इथे अगदी तंतोतंत लागू पडते. म्हणजे बॅटरी उद्योगाला चालना देण्याच्या नावाखाली जे उपाय केले जात आहेत ते मूळ समस्येपेक्षा कितीतरी जास्त नुकसान करणारे आहेत. आणि या सगळ्यामुळे हरित ऊर्जेबद्दल एक गोंधळाची परिस्थिती निर्माण झालीय. तर कळीचा मुद्दा हा आहे की सोलर ग्राहकाचा प्रवास किती विरोधाभासी बनला आहे. बघा, सुरुवातीला सबसिडी देऊन त्यांना या सिस्टमकडे आकर्षित केलं जातं. एकदा त्यांनी पैसे गुंतवले की त्यांच्यावरच असे जाचक नियम आणि दंड लादले जातायत.
म्हणजे ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली जे लोक ग्रीन एनर्जी वापरत आहेत त्यांनाच एक प्रकारे शिक्षा दिली जात आहे. आणि मग शेवटी हा एकच प्रश्न उरतो की जेव्हा सरकारची प्रोत्साहन देणारी धोरणं आणि अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचे नियम एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा याची किंमत नक्की कोण मोजतं? सामान्य नागरिक की उद्योजक? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.